सो वेलकम. आपण या प्रॅक्टिकलमध्ये एक्सपेरिमेंटमध्ये पाहणार आहोत बायनरी टू ग्रेमध्ये कोड कन्व्हर्जेशन कसं केलं जातं. तर यासाठी आपण एक आय सी वापरणार आहोत. त्या आय सीचं नाव आहे 7486. ही आय सी वापरणार आहोत आपण, जे की एक्झॉर आय सी आहे. तर या आय सीसाठी हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असं आहे, जे की आपण त्याचं रिअलायझेशन केलेलं आहे आपल्या मशीनवर. तर यासाठी आपल्याला लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत ब्रेन बोर्ड, देन काही कनेक्टिंग वायर्स, एक एक्झॉर आय सी आणि पॉवर सप्लाय. तर त्यासाठी आपण हे जे डायग्राम आहे या डायग्रामनुसार आपलं रिअलायझेशन करून घेतलेलं आहे. तर आपण या डायग्रामनुसार बघूयात. तर यासाठी आपल्याला 4 इनपुट लागणार आहेत आणि 3 आउटपुट. यासाठी सर्वप्रथम आय सीमध्ये 14 पिन्स आहेत. 14 पिन्समध्ये फर्स्ट 14 नंबरची पिन तिथे VCC म्हणजेच आपल्याला व्होल्टेज सप्लाय द्यायचा आहे. 7 नंबरची पिन आहे की जिथे आपण ग्राउंड किंवा अर्थिंग केली जाणार आहे. तर याची आपण अर्थिंग या ब्रेन बोर्डवर एका साईडला केलेली आहे. येथे आपण 5 वोल्टचा सप्लाय घेतलेला आहे. 5 वोल्टचा सप्लाय आपण पिन नंबर 14ला जोडलेला आहे आणि जो ग्राउंड आहे तो पिन नंबर 7ला जोडलेला आहे. तर आपल्याला यामध्ये या बायनरी टू ग्रेच्या कन्व्हर्जेशनमध्ये 3 आय सीज लागणार आहेत, गेट्स लागणार आहेत एक्झॉरचे. त्यासाठी आपण फर्स्ट, सेकंड अँड 4th गेट वापरलेला आहे. पिन नंबर 1 जो इनपुट असणार आहे तो आपण इनपुट इथे पिन दाखवतो. झूम कर. तर पिन नंबर 1 आहे त्या इनपुट आहे तो आपण पिन नंबर 1ला जोडलेला आहे. दुसरा इनपुट घेतलेला आहे तोही डायरेक्ट पिन नंबर 2ला जोडलेला आहे आणि त्याचं एक कॉमन इनपुट घेतलेला आहे. तोच इनपुट आपण सेकंड आय सीच्या फर्स्ट पिनला दिलेला आहे. देन थर्ड जो पिन आहे, थर्ड पिन आपण सेकंड याच्या फर्स्ट याला दिलेला आहे. तर या प्रकारे 2 इनपुट 2 आय सीज आपल्याला कंप्लीट मिळालेले आहेत. थर्ड आय सीचा आपल्याला इनपुटसाठी जो सेकंड इनपुट आहे सेकंड याचं कनेक्शन आपण थर्ड याचा फर्स्ट याला केलेलं आहे आणि थर्ड याच्याच इनपुटला आपण फोर्थ वरचं इंडिव्हिज्युअली वेगळं कनेक्शन दिलेलं आहे. या प्रकारे आपण हे 3 इनपुट आय सीजला दिलेले आहेत. तर त्यांचे आपल्याला आउटपुट घ्यायचे आहे. तर आउटपुट घेण्यासाठी पिन नंबर 3, पिन नंबर 8 आणि पिन नंबर 11 या पिनला आपण कनेक्शन दिलेले आहेत. हे पूर्ण रिअलायझेशन या प्रकारे कंप्लीट होतं. त्यानंतर आपण आपला पॉवर सप्लाय चालू करणार आहोत. पॉवर सप्लाय चालू केल्यानंतर जे आपलं ट्रूथ टेबल आहे तो आपण एक व्हेरीफाय करणार आहोत. ट्रूथ टेबल व्हेरीफाय करण्यासाठी येथे जे इनपुट्स आहेत, ह्या इनपुट पिन्स आहेत आपल्या D2 to D5 4 3 2 ह्या आपल्या इनपुट पिन्स आहेत आणि इकडे आउटपुट पिनसाठी 5 6 7 ह्या आउटपुट पिन्स आहेत. या आपण सिक्वेन्सने जोडलेल्या आहेत की ज्या कारणाने आपल्याला एक मदत होईल आपले जे आउटपुट आहे ते सिक्वेन्शियली व्हेरीफाय करण्यासाठी. पिन नंबर 5 म्हणजेच आपल्या इथे G2 आहे, G1 हे पिन नंबर 6 आहे आणि G0 हे आपले पिन नंबर 7 आहे. तर यासाठी आपण पूर्ण व्हेरीफाय करण्यासाठी ट्रूथ टेबल. जेव्हा आपला इनपुट म्हणजे सर्व इनपुट ऑफ असतील तर आउटपुटही ऑफ मिळणार आहेत आपल्याला. तर या प्रकारे आपण पाहू शकतो इनपुट ऑफ आहे. तर पूर्ण आउटपुट ऑफ आहेत. सेकंडसाठी आपण 3 पहिल्या पिन्स आहेत त्या ऑन ऑफ ठेवणार आहेत आणि शेवटची ऑन ठेवणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट म्हणजेच 7th नंबरची पिन जे आहे ना ऑन आहे. तर या प्रकारे इथे 7th नंबरची पिन ऑन आहे. तर हे व्हेरीफाय अशा प्रकारे होतं. आपण हे सर्व ट्रूथ टेबल एक लगत करून पूर्ण व्हेरीफाय करूयात. एक व्हॅल्यू सांग. 0 0 1 0 0 0 1 0. तर पिन नंबर 6 आणि 7 म्हणजे शेवटच्या 2 पिन्स आहेत त्या ऑन आहेत. नंतर 0 0 1 1 0 0 1 1. तर पिन नंबर 6 म्हणजेच G1 ऑन आहे, व्हेरीफाईड. 0 1 0 0 0 0. तर पिन नंबर 5 आणि पिन नंबर 6 ऑन आहे. पिन नंबर 5 आणि पिन नंबर 6 ऑन आहे. 0 1 0 0 1 0 1 0 1. तर तिन्ही पिन ऑन असं पाहिजे. तिन्ही पिन ऑन आहेत. 0 1 1 0 0 1 1 0. तर पिन नंबर 5 आणि पिन नंबर 7 ऑन आहे. 0 1 1 0 1 1 1. तर पिन नंबर 5 ऑन आहे.
आणखी दोन सगळे व्हेरीफाय 1000. 1000 पिन नंबर 5 ऑन आहे. 1001. 1001 पिन नंबर 5 आणि पिन नंबर 7 ऑन आहे. 1010. 1010 तिन्ही पिन ऑन आहेत. 1011. 1011 पिन नंबर 5 आणि पिन नंबर 6 ऑन आहे. 1100. 1100 पिन नंबर 6 ऑन आहे. 1101. 1101 पिन नंबर 6 आणि पिन नंबर 7 ऑन आहे. 1110. 1110. 1110 तर पिन नंबर 7 ऑन आहे फक्त. फायनल 1. फायनली सगळे ऑन असताना सगळे ऑफ आहेत. या प्रकारे आपण पूर्ण ट्रूथ टेबल व्हेरीफाय केलेलं आहे. या प्रकारे आपल्याला समजतं की बायनरी टू ग्रेमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्जेशन केलं जातं. Done.